उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही. सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं, आमच्या कुटुंबाचं. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं. मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे. ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे, त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मनात बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन आम्ही सुद्धा बोलतो. जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते, आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो. असं आहे की माझ्यामध्ये दोष आहे, मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही. पक्षाकरता करायचं. राज्याच्या राजकारणात ठाकरे सेनेला आपले नेते बांधून ठेवण्याचे मोठे आव्हान असल्याचे गेल्या काही काळात सातत्याने दिसून येत आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यातच आता ठाकरे सेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पक्षात हवे तसे काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली. की आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले, असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत, मी त्यांच्याशी बोलेन, आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं. खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत, माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे. आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं. माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो. वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला 3 नंबरला भाषण करायला देतो. त्यामुळं भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलो आहे, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही. एवढाच मला खुलासा करायचा आहे. मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही. उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो. त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना, सुभाषराव देसाई, दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष भाषण करायला देतो. त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच, विषय पण नाही नाराजीचा. त्यामुळं त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांगतो. साहेब, पक्ष अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्षासाठी खूप सारे केलं आहे किंवा कोकणातला जो पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे. पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचेपी होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला? असं आहे की माझ्यामध्ये दोष आहे, मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही. पक्षाकरता करायचं.
आणि 8 वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटत असल्याचे विधान करत राजकीय निवृत्तीचे संकेत भास्कर जाधव यांनी दिले आहेत. आघाडी सरकारमध्ये शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यातच आज त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून मनातल्या भावना व्यक्त केल्याने त्यांची नाराजीची चर्चा अधिकच वेगाने होत आहे. भास्कर जाधव यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसबाबत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता राऊत यांनी जाधवांच्या भाषेवर टिप्पणी करत ते चांगले वाचक आहेत असं उत्तर दिलं. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे. राऊत साहेब, हे सिग्नल्स आहेत असं वाटतं मला माहिती, कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत, अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंट्सची पक्ष नेतृत्व काही दखल घेणार आहे का? दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजावून सांगावं मीडियाने. म्हणजे त्यांच्याशी काही संवाद, कारण ते म्हणजे असं काय का असं त्यांच्या भूमिका मांडतायत किंवा असं भावनिक का झाले? भूमिका कारण मांडण्यास त्यांची जी खंत आहे, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही. सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं आमच्या कुटुंबाचं. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं. मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप. त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला. आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे. माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे. नाही, पण त्यांचं हेही म्हणणं आहे की ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात. बघा, या संदर्भात त्यांनी, मी स्पष्ट सांगेन, ते ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे, त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मनात बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन, आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते, आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो. त्यातून चर्चेतून मला माहित नाही. भास्कर जाधव हाडाचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात कोणत्या वेदना आहेत का ते आम्ही समजून घेऊ. मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही, मात्र आम्ही रडत बसलो का असे सांगत भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन बोलावे असा सल्ला दिला. एकंदरीतच भास्कर जाधव यांची ही नाराजी शमवण्यात ठाकरे सेनेला यश येते की जाधव पुढचा निर्णय घेता हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.